धावसंख्येने काही साध्य होणार नाही मित्रांनो. मॅच जिंकायची असेल तर हर एक चेंडूवरती चौकार षटकार इथे तुम्हाला ठोकावा लागेल. तर अगदीच आयोजकांची सूचना या ठिकाणी येते मित्रांनो. सेकंड हाफची मॅच या ठिकाणी आपण खेळवणार आहोत. तत्पूर्वी विनंती करेन कासगाववाडी संघनायक आणि त्यांना फाईट करेल टीम धोत्रेवाडी. दोन्ही संघनायक आपण टॉससाठी या. अगदी सेकंड हाफची या ठिकाणी आपण मॅच खेळवणार आहोत कारण हेदूटने टीम आताच कॉलिंग झालं आहे. एक 10 मिनटं अद्याप लागतील, त्याच्यामुळे 10 ते 15 मिनटं अद्याप लागतील. त्याच्यामुळे आपण या इथे टॉससाठी यायचं आहे. इथे ओव्हर क्रमांक 2 देखील संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या अवघ्या 4 धावा. 2च्या सरासरीनं स्कोर कार्डवरती धावसंख्येला ते 4. आता येणार 12 चेंडू आणि 46 धावींची गरज. डीजे पण आयोजकांना विनंती कारण सेकंड हाफची मॅच 3 क्लिअर बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला टीम धोत्रेवाडी संघानं. कारण 3 षटकांची मॅच असेल कारण आता मेगा फिनाले डे आहे, फायनल डे आहे. त्याच्यामुळे इथे 3 ते षटकांचे मॅचेस तुम्हाला खेळावे लागतील आणि सिरीजमध्ये देखील काही गडबड होणार नाही याची दक्षता येथील आयोजकांनी घेतली आहे. कारण प्रत्येक दिवसामध्ये आयोजकांनी सेकंड हाफच्या मॅचेस देखील 3 ओव्हर खेळवल्यात असं आयोजक सांगतायत. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं ना तर एकंदरीत इथून आपण पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 7 अंकावरती. 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा स्कोर कार्डवरती. 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. अद्याप ही 10 बॉल बनवायचे त्या 43 धावा. अगदीच काय चाललंय मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा वाईट बॉल कुठेतरी मैदानच्या आतमध्ये शांत ठेवलं जातंय. एकतर्फी मॅच होताना दिसते मैदानच्या आतमध्ये. मैदानच्या आतमध्ये थोडंसं शांत या ठिकाणी ठेवलंय. अतिशय चांगले लढत होणं अपेक्षित होतं असं वाटत होतं. ताडवाडी टीम फाईट करेल, रामाचीवाडी टीमला एक चांगलं प्रत्युत्तर देईल, परंतु तसं काही पाहायला मिळालं नाही. इथे चांगला फटका खेळला. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एरिया क्लिअर केली होती वाडीस लॉंग ऑफमध्ये, परंतु निश्चितच त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात होता. फक्त अवघी धाव मिळेल ते एका धावेनिशी टोटल स्कोर कार्ड 8 अंकावरती. सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलं रामाचीवाडी टीमला नेहमीच एक चांगला खेळ राहिला आहे. मग त्यांचं क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असो, एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत राहिली आहे. आपल्या नावासाठी, आपल्या गावासाठी नेहमीच खेळत असताना टीम आपण पाहिली रामाचीवाडी. एक संघर्षमय क्रिकेट नेहमी खेळत असताना आपण त्यांना पाहिलं. आणि निश्चितच तो संघर्ष मैदानच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये देखील दाखवत असताना प्रत्येक बॉल या ठिकाणी यशस्वीरित्या हाताळला जातोय प्रत्येक गोलंदाजीच्या माध्यमातून. प्रत्येक बॉल महत्त्वाचा आहे टीम ताडवाडीसाठी, परंतु तो संघर्ष होताना दिसत नाही. संघर्ष केला गेला तरच मात्र तुम्ही इथे यशस्वी व्हाल, परंतु इथे आता पक्कड मजबूत निर्माण केलं असं म्हणूया टीम रामाचीवाडी संघानं. सातत्याने चांगली गोलंदाजी राहिल्या. डॉट पर्सेंटेज जास्तीत जास्त या 3 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत. विकेट टेकिंग गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या 2 षटकामागे राहिली. आणि इथे अगदीच गल्ली पॉईंटमध्ये जर का आपण पाहिलं ना स्लीपमध्ये इथे विकेटचं पतन झालं आणि एक दर्जेदार विकेट्स मात्र या ठिकाणी मिळवत असताना आपल्या टीमसाठी. इथून एकंदरीत 3 विकेट आत्तापर्यंत गमावल्या टीम. अगदी जर आपण पाहिलं ताडवाडी टीमनं आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या स्थिरावल्या त्या अवघ्या 10 धावा. 40 धाव्यांची गरज